चल तर दुका दिसत असेल ना, दुपारचं वाजलं 2 तरी एवढी थंडी पडली ना. अरे आमची बस दाखवू तुम्हाला, पटेल सारख्या 100 बस येतील या बसमध्ये. क्लास बस आहे. जे आम्ही 4 वर्ष करत आलो ते आता पण आम्ही आमची परंपरा पार पाडलेली आहे. आणि जागा ठेवली पटकन जाऊन आधी जागा आमच्या पकडून ठेवल्या आहेत. बाकी बस एकदम भारी आहे आणि थंडी पण आहे. बाकीची पोरं आपल्या आतमध्ये बसली. बस दाखव आतमधनं कशी आहे. आणि हे इकडं कोण थंडी वाजते का नाही. मी काहीच नाही घातलं बघा, सगळ्यांनी जर्किंग घातलेत. मला काही थंडी वाजत नाही. मानालीला बघू वाजले तर. बस आतनं पण भारी आहे ना भाई. जेव्हा खाली चला चला माग. सिगरेट पिली तू काय? पाणी नको पिऊ, रस्त्याने बस थांबणार नाही कुठं. असू दे. ही काय काम फिट तुझं आहे का? लेडीज जॅकेट विकेट काय घालतो? घातला नाही, तुम्ही घातलाय. दाखव 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 मग चला. सनचे पारा बसून मागले दारा दुय नको दारो नदीला या मोठ्या घरा. दुय नको दारो नदीला या मोठ्या घरा. कुठे जाणार. तर मित्रांनो कुठे शेवट कुठे गेलता ब्लॉग? रूम वरती ना, कालची रूम वरची मजा बघितली असतील. केलता रूम वर. हा तू नाचत होता ना ब्लेंडर स्पॅड घेऊन. आपण नाचत होता काल ब्लेंडर स्पॅड घेऊन. चाय पिलो गाईच. आपल्याकडे एक तास आहे. गाईज नाही मारीन मॅगी घालू गाईस. मित्रांनो. आपल्याला एक तास आहे. मित्रांनो मॅगी पण आहे. काल्पनिक गोष्टी आहेत, याच्यावरती का तुम्ही विश्वास ठेवू नका. आमचा आपले संस्कारी माणूस आहे. चहा घ्या मित्रांनो. चहा घ्या. लय भारी आहे. लय खाला आम्ही. लय लेट आठवण पडली. जेवलो अक्षरशः जेवलो. गाईज नाही बोलायचा. तर मागं व्ह्यू बघा दिसत असेल ना, तर लय भारी व्ह्यू आहे. लय म्हणजे लय भारी. ब्लॉग लेट सुरू केला. ससावीचा फोटो दाखवला असतो. हा सासावीचा फोटो जाताना दाखवू. घोड्याची उभी व्हिडिओ आहे, ती टाकली तर टाकील. आडवी नाही काढली. नाही ब्लॉगची लक्षातच नव्हता ब्लॉग. हा बघा व्ह्यू बघा. तर मित्रांनो आता इथं पुढे देऊळ आहे बघा. इथं काहीतरी देऊळ आहे का काय, तिथं जाणार होतात आम्ही. तिथं जाऊन बघू. आता जर मला आठवण पडली, या ब्लॉग मध्ये तेवढाच भाग येणार आहे त्याची मला आठवण पडणार आहे. मी करून दिला. हा आठवण करून देणार आहे मला. समजा जर नाही ना मेला समजा आम्ही. मस्त वातावरण आहे इथं. पाच मध्ये पडेल का एकच असेल? हो ना एकच करीन, नाही तर प्लॅट्स बघू. 2 आता इकडे जाऊ. मित्रांनो तर मला हा जर व्ह्यू दिसत असेल ना, दमलोय जाम. श्वास जरा कमी येतो इथे. ऑक्सिजनची मात्रा कमी. हा ऑक्सिजनची मात्रा कमी आहे. ठीक आहे. पण हा जो व्ह्यू दिसतोय ना मित्रांनो, आई शपथ सांगतो, डोळ्यांनी बघण्यात आणि कॅमेरामध्ये बघण्यात खूप फरक आहे. तिकडचा पण एवढा भारी आहे ना व्ह्यू. हा बघा. आणि मी एक व्हिडिओ काढली तिकडचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. थांबा. थंडी आहे थोडं इथं. खूपच मस्त आहे असं सर्व इकडं. खाली गो कार्टिंग चालू आहे वाटतं इथे. आणि हा इकडे हा बघा व्ह्यू. हा एक मस्त मस्त वाटते खूप. तो काय घ्यायला पाहिजे वाडीत लावायला एक. क्रिसमस ट्री. हा यो क्रिसमस ट्री आहे. मेरा यसू यसू मेरा यसू यसू. The next morning.
अभी वीडियो चल रहा है भाई. चाल रहा है क्या? हाँ. शेतकरी कामगार पक्षाचा जय. जय सो. या माणसाने मला परत आठवण दिलेली आणि परत ब्लॉग चालू झालेला आहे. सर्व जेवायला गेलीत पण संकष्टीचा उपास असल्याने आम्हाला बाहेर राजगिऱ्याचे लाडू खायला लागले जे पिशवीत बांधून ठेवलेले आहेत. आणि व्ह्यू दाखवू काय हॉटेलचा हे बघा. आणि यो बघा लोद्या मॅन. याला पण राजगिराचा लाडू पाहिजे होता पण आम्ही दिला नाही, गोड खायचा नसतं म्हणून. आणि मला बघू नका कारण मी कालपासून एकच कपडे घातलेले आहेत कारण का आम्हाला काल कुठं थांबवलंच नव्हता आणि हा मेन आहे याच्यामुळे ब्लॉग होते. आणि एक गोष्ट अशी आहे की 41 जण आहेत. उपवास कोणाला आहे? फक्त दोघांना. दोघांनाच. गणपती बाप्पा मोरया. सगळी जण उपास सोडलाय फक्त आम्ही दोघांनीच धरलाय. उपवास सोडला. उपास आहेत त्या सोडायला. यो बघा व्ह्यू. पहिलाच बर्फ दिसलेला आहे. हा. पडला तर चांगली आलो. गोष्ट आहे. बर्फ दिसला आम्हाला आल्या आल्याच. इथं पण पडायला पाहिजे, पडला तर चांगली गोष्ट आहे. बाकी कंटाळा येते यार व्लॉग करायला. सगळी इथं डोंगरावर घर आहेत. ही बघ तिकडे बघ डोंगरावर घर बघ किती लांब आहेत. ती बघ तो रणछोडचा चांचडचा बंगला आहे तिथं. तो बघा तिथं यो यो. हां चतुर. तो भेटला आम्हाला तिकडे. त्यांनी बोललेलं पण बोललो जरा जाऊ दे जरा सात उपास आहे म्हणून नाही गेलो. आता गेलो असतो. त्यांनी एक्सपेरिमेंट केला असता. आपल्याला हा हॉटेल का नाही दिला आपण. हा बघ कसला दिसतोय भारी सफेद सफेद ताजमहल. नाही भाई आपण साधी भाई वुडन नैसर्गिक वातावरण आहे. लाकडाच्या हॉटेलमध्ये राहणार आहोत आम्ही. इको फ्रेंडली. प्लीज देवा स्नोफॉल करणं प्लीज. बघायचं आहे मला. रात्री दाखवतो लाईट एकदम भारी व्ह्यू येणार आहे. तुला कसं माहीत? दिसतंय तिथं लाईटी. अरे ठीक आहे मग ठीक आहे. बाकी काय नाही चालले दिवस जसे चाललेत तसे. बाकी पुढचा पुढं. जर आज काय झाला तर आज नाही तर जसं चाललंय तसं चालेल. इच्छा आलो आम्ही लय चाललो. हे तो बस नो बेंडी तो बघ. ही स्नोफॉल जवळ आली वाटतं ती बघ. येऊ दे चांगली गोष्ट आहे. दिसला का स्नो दिसला का मित्रांनो? डँग 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 डँग. आता इथं पण आहे डँग. राच राच रूप राच पारुंबा. राच राच रू रापू 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 रापू. आम्हाला आता जायचं आहे बर्फात पण आमचा पॅकेजवाला जसा नेईल तसा जाऊ आम्ही. आमचं काय आमच्या हातात काय नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो निघत असेल तर कुठला पॅकेज घेऊ नका. स्वतःची स्वतः माहिती काढा. भले एक वर्ष लेट निघा पण स्वतःच्या जीवावर निघा. ऐन वक्त पे वक्त हा. ते यांच्यानुसार वागायला लागतं. एक तर आपल्याला सवय नाही अशी वागायची. बघू हात दुखायला लागला नंतर तर नंतर. आता हात दुखायला पण लागला आणि हात झून पण झाले. रिव्हर राफ्टिंग केली मित्रांनो. त्याच्या क्लिप बघितला असेल तुम्ही. ठेवू का? A few moments later. तर मित्रांनो एवढीसा बर्फ आहे बघताय काय? एकदम जरासा बर्फ आहे. आमच्या नशिबात बर्फच नाही. हे बघा एवढीसा बर्फाला बघायला आलो आम्ही एवढं लांब. हे बघा काय था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार वो घड़ी आ गई आज. हा 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 किती बर्फ आहे बघा. एवढा बर्फ आहे ना. तो पण बघा. डोंगर एवढे आहेत ना. डोंगर व्हिडिओ काढलाच बऱ्यापैकी तरी टाकीन मी. एवढा बर्फ आहे ना. एवढा बर्फ आहे ना. श्रेया फोटो काढून घेऊया आधी नंतर व्हिडिओ कॉल मारूया सगळ्यांना. ही कोण आहे? अरे का मारे बेकार पाहिजे होता. वाव जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा. विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. ही तुझी जिंदगी दो क्षणाची नशा. ते जरा आज तू हात हाती तिच्या. जगुनी घे जरा. तर मित्रांनो हे कुठं आलो आपण? कुल्लूला आलो परत पॅराग्लायडिंग करायला. गेली हा पोरं गेली. आमचे पोटात मलमल करते मग गेलो ना आम्ही.
जाऊ दे. ए रोहन तू का नाही गेला पॅराग्लायडिंगला? अरे कॅमेरा तरी पुसायचा आहे. फाटते भाई. वाटते. चलो गाईच ना मित्रांनो. मित्रांनो ए तिकडे जायचं का पुढं? का इथं जायचा? इथं का होतं का कोणी बघितलेलं का? ए बाबा लांब नको चालायला लाव. चल तिकडे जाऊ फिरून येऊया समोर ना. त्याला पायनॅपल लस्सी पितं का? ए झाडे बघा. व्ह्यू कसा आहे? बाप एक नंबर. तिकडे जाऊन बघू व्ह्यू कसं आहे. हा नदी दाखवू थांबा. नदी बघायला जाऊया. ते शॉल घ्यायचेत का कोणाला? साड्या बिड्या काय? तू साडी पाहिजे का? मम्मीसाठी रे. गैरसमज करून कशाला घेतो? तू घालतो का साडी? मम्मीचा कापड भरलाय पप्पाने घेऊन ठेवलं. ते तर सर्वांच्या घरात गाणी चला जाऊ पुढं. विचार साडी पाहिजे. थंडी वाजते. ठीक थंडी आहे. थंडी नाही वाजत आहे. कानाला वाजते. बसमध्ये लय गरम होतं. कानाला वाजते. एसी लावला. सगळ्यात कमी थंडी आहे आज. हा आतमध्ये ऊन पडलाय म्हणून जरा कमी थंडी वाजते. एवढं आम्ही रिव्हर राफ्टिंग केले. तुम्हाला व्हिडिओ दाखवले बघितले असेल. याच्या आधीच बघितले असेल. व्हिडिओमध्ये दाखवले ते आपलेच तिथे आहेत का? तर बघू आता इकडे काय भेटते काय खाया पियाला. नाही भेटला तर पुढे जाऊन बघू. चला मित्रांनो ही टेंटमध्ये आलं कुल्लूला कसोरला. अरे बोलता पण नाही येते. टेंट यांच्या बापाने असे टेंट बनवलेले. पडदे असे नुसतं पडद. तोंडात वाप निघते. गेला आपण व्हिडिओ. अरे हे दुसऱ्या साईडनी आपण बीप टाकायला लागा यार. अरे फक्त हे आणायचंय माट्या. पाहिजे आता. एडिसन को बल्कि बार में पूछ रहा है. लय डेंजर मित्रांनो. लय डेंजर झालं ते. फुल कोलब्या कुल्फी झाले. कुल्फी आपण हे रोहन लांब बसून राहिलो आतमध्ये टाकायला. हेल पिली तर तुम्ही हेवन मध्ये जाईल. सोडा पण आहे. पूर्ण खावा बिवाला आनंद आहे. सोडा बिस्लरी एक वेळ की जाईल. एअरटेल टनलला जायचं का? टेंट सांग ना कसे आहेत. टेंटच्या बद्दल काय बोलाल तुम्ही? माणूस कपडे घालतो. ही फक्त बनियन आहे. वरचे कपडे गायब आहेत. फाटले ना डायरेक्ट गायब आहेत भाई. आणि बनियनला भोकं पण पडले. पडदे आहेत भाई. पडदे. अरे यांच्या पप्पानी पडदे ठेवलेला का असे यार? थंड हवा येते इथनं. थंड हवा येते रे यार. झोपू कसं झोपू? जाम बेकार परिस्थिती आहे बाहेर. इथं थोडे निघतात बाहेर. लय घाण. नको उघडू. कंटेंट मित्रांनो कंटेंट. आमदार महेंद्र शेठ सोल. तर काल कॅम्पवरची मस्ती बघितली. थंड सकाळी लय वाट लागली. जाम घाण वाटत. तुम्हाला काय वाटत? मी फोटो काढतोय म्हणून ब्लॉगर चेंज झालाय. आता ब्लॉग चेंज झालं तर राहू दे.
वाट लागलेली सकाळी हात पाय सून पडलेले. सकाळी कोलब्या डबल कोलब्या डायरेक्ट फ्रीजर मधनं कोलब्या बाहेर काढलेल्या. आता मणिकरण आलोय, बरं वाटतंय. ऊन आलंय, ऊन आलाय, बरं वाटत. हे बघा. खूप मंदिर आहेत, लय बरं वाटतंय. मंदिरात येऊन बरं वाटतंय खूप. बघू आता पुढं कंटिन्यू. तर हा मणिकरणचं मंदिर आहे आणि इथे गरम कुंड आहे. एवढा गरम आहे, भारी वाटतं एकदम मस्त मंदिर. बघा आता इथे आलो आम्ही. आता इकडनं पुढे जाणार आहोत. कोणी बंद करायला पाहिजे. तर हा बघा मंदिर आहे समोरच. तिकडे गरम कुंड आहे. जातो आता मंदिरात आणि काय करतो. गरम आहे सर्व, लाद्या वगैरे पण गरम आहे. बघा झालं दर्शन? लाईन नाही. सर्व पकडला. तर मित्रांनो ब्लॉग लय छोटा होणार आहे कारण का कायच घेतलाय ना. सर्व फोटो काढण्यात बिझी होतो. थांब ना. सर्व फोटो काढण्यात बिझी होतो म्हणून डायरेक्ट इथं आलोय. माझा एक मित्र होता, तो त्याची मसनात गेली जराशी लाकडाचा. तो मला नेहमी आठवण करून देत होता का लॉकर. आता लाकडं बघा कशी मसनात गेली. जिरली एकदा जायला बघू दे. जिल्हे आमचे यायचे तर गरमीत या. गरमीत पण अशीच थंडी वाजेल. पण वा आमचं टायमिंग किती चांगलं आहे. काय बघा मोमोज पण आले. लय थंडी. जिथं थंडी वाजायला पाहिजे होती तिथं थोडीच वाजली, पण जिथं नाही वाजली पाहिजे होती कुत्र्यासारखी थंडी वाजली. तिथं जिरली. जिरली. लय बेकार थंडी आहे मित्रांनो. काय घ्या फोटो काढायचा, खाऊन घ्या खाण्यापेक्षा. चला मस्त खायला. बाकीचे तू खा. राजरूप मेन माणूस. ब्लॉगच्या मागचा मेन माणूस रुपा आणि मोमोज. का पण आयुष्यात पहिल्यांदा मी खाताना घेतो तुला. दमलो मोमोज खाऊन. दमलं बोलते मोमोज खाऊन. नुसते मोमो. मित्रांनो या ब्लॉगचा खरा हिरो हाच आहे कारण मॅक्झिमम ब्लॉग मध्ये माझ्याहून जास्त पण हाच माणूस दिसला. विश्वास उडला आता. रेड चटणी पण अजून 1-2 दिवस सुट्टी. बघितला कसा काला याच्या मनात. खायला या मित्रांनो. मेजवानी आज पार्टी आहे रोहनकडनं. कशाची ते सांगू नाही शकत. फ्रीज खोल रोहन, स्टॉक दाखव आपला. एकच आहे, कायच नाही. फॅन्टा आहे मित्रांनो. निर्व्यसनी माणसा होता मी. रेड बुल पण होती. हा काय त्याच्यात पण आहे. हो ती काय दिसली नाही. ठीक आहे चला खाऊया आता मित्रांनो. बाय बाय. चलो संपला अर्धाच. कसला भारी टेस्ट आहे. 1 नंबर टेस्ट आहे. अख्ख्या जगात नाही कुठे टेस्ट. रात्रीचे 12 वाजता. ते पण रात्रीच्या 12 वाजता. जर तुम्ही आलात चंदीगडला, चंदीगडनं अमृतसरला होता आपण. अमृतसरला पंजाबी ढाबा म्हणून आहे हॉटेल. 2 पर्यंत चालू असतो. जा कधी पण. डिलिव्हरी पण येते. हा बघा हे आपले बसलेले इकडे खाली भेटलेले. तर बोलत की हाय कडे कॅश आहे का म्हणून घेतलं. जे काय ते आता उद्या. लय छोटा व्लॉग आहे, सांभाळून घ्या. लय छोटा का? ते मी काढू. अर्धा आहे ना म्हणजे. 2 पार्ट आहेत. माहिती नाही विषय. बघू आता. हे बघा बटर चिकन बघा. कुठला हॉटेल रे तो? शिमलाच्या बाजूला. मनालीच्या बाग. बरोबर घ्यायची. आहेच नाही. परिस्थिती बघा काय. खाकऱ्यासोबत बटर चिकन खाता येतो. खाल्लंच नाही. काय बोलतो. खरा बोल. खाल्ला. येऊ मी खाकरा बोलतो. दे खाकरा द्यायला. हा बघा
रोटी संपल्या म्हणून खाकऱ्याने जेवतात ते बघ आयुष्यामध्ये तीन तीन दिले जावई त्यांनी बघितलं गुजरात जाऊन ते घरात गुजरात. भाई गुजराती लोक आंदोलन मारते याच्यानंतर